रामकृष्ण दृष्टांत ते सिद्धांत भाग 15। दृष्टांत ते सिद्धांत या आपल्या चिंतन मालिकेमध्ये आज 15व्या भागामध्ये विचार करत असताना तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण सिद्धांत म्हणा तो आपल्या समोर ठेवणार आहोत आणि त्या अनुषंगाने एक दृष्टांत रूपानं दृष्टांत म्हणून एक कथा आपल्या समोर ठेवणार आहोत। काल्पनिक कथा असेल। सिद्धांत असा आहे, भगवत नाम घेतल्यानं अनेक संकट पळून जातात। एवढंच कशाला, काळाला सुद्धा भगवत नामाने पळून जावं लागतं असा सिद्धांत आहे। तुकोबाराचा अभंग आपल्या कदाचित लक्षात असेल। तुकोबारा म्हणतात, काळा सुटे पळ जाती दुरी ते सकळ, काळा सुटे पळ जाती दुरी ते सकळ, जाती दुरी ते सकळ, जाती दुरी ते सकळ, काळा सुटे पळ जाती दुरी ते सकळ। कोण कशाने? पण हरीचं नाम घेतल्यानं, जय जयकार गरजा वाणी, हरिनामानं भगवंताचं नाम घेतल्यानं काळ आपल्याकडून पळून जातो असं तुकोबाराय म्हणतात। आणि नवे नवे सर्व संत महात्मेच नामाचं महात्म्य सांगत असताना अनेकदा संतांनी आपल्याला नाम महात्म्यामध्ये असं सांगितलं, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने, 12 वाटा पळती विघ्ने। भगवंताच्या नामाचं एवढं महात्म्य आहे की विघ्न पळून जातात, संकट पळून जातात, काळ पळून जातो, एवढं भगवत नामाचं महात्म्य आहे। अनेक संतांनी सांगितलं। आज आपण भगवंताच्या नामाने काळ पळून जातो एवढं नामाचं महात्म्य आहे हे एक थोडंसं उदाहरण, एक कथा रूपाने काल्पनिक कथा सांगून पटवून देण्याचा प्रयत्न करतो। काय, गावामध्ये एक जोडपं राहत होतं, नवरा बायको, शेतकरी कुटुंब, शेतात काम करायचं, आपल्या भागाला आलेलं काम करायचं आणि आपलं जीवन जगायचं। दोघच होते, नवरा बायको दोघच होते, मुलं बाळ काही नव्हते। गावामध्ये आपलं एक घर आणि काय 1-2 एकर शेती असेल, शेतीमध्ये राबायचं आणि आपला संसार करत राहायचं। आता घरात मुलं नाही, बाळ नाही, काही नाही, आपले दोघच आपले गप्पा मारायचे। असं एक दिवस गप्पा मारता मारता नवऱ्याने बायकोला म्हटलं, का ग, आपण आपले नाव बदलवायचे का? एक गंमत म्हणून आपण आपले वेगळे नाव ठेवायचे का? बायको म्हणते, कशाला हो, चांगलं नाव आहे की तुमचं, तुमचंही नाव चांगलं आहे, माझंही नाव चांगलं आहे, कशाला नाव बदलवायचे? नाही म्हणे, एक थोडी गंमत म्हणून। बायको म्हणे, ठीक आहे, तुमच्या मनात आलं गंमत म्हणून नाव बदलायचे, ठीक आहे, बदलवू नाव। काय नाव ठेवायचं? काय नाव ठेवणार माझं? म्हणजे तुझं नाव ना मी जिलेबी ठेवतो। अरे ठीक आहे, जिलेबी। बरं म्हणे, तुमचं नाव? माझं नाव लाडू, तुझं नाव जिलेबी। जरा बारीक आहे का गोष्ट, जरा बारीक आहे का? काय, त्या पुरुषाचं नाव झालं लाडू आणि बायकोचं नाव झालं जिलेबी। ठीक आहे, आणखी काही दिवस गेले आणि मग याच्या मनात आणखी काहीतरी सुचला। हा म्हणतो, आपल्या 2 बैल आहेत ना आपल्या, या 2 बैलाचे 2 नाव ठेवू। हो म्हणे, काय चाललंय काय तुमचं? तू ऐकतं खरी, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं। एका बैलाचं नाव ठेवलं पाहुणा आणि दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक। लक्षात आलं का आपल्या काय नाव आहेत? त्या पुरुषाचं नाव लाडू, त्याच्या बायकोचं नाव जिलेबी, एका बैलाचं नाव पाहुणा आणि एका बैलाचं नाव चाबूक। चौघांचे 4 नाव झाले। गंमत म्हणून त्यांनी असे नाव ठेवले आणि एक दुसऱ्याला बोलताना पण लाडू आला, जिलेबी आली, पाहुणा कुठे आहे, चाबूक कुठे, असं म्हणायचं।
असंच एकदा नवरा बायको शेतात गेले. नवरा अगोदर गेला. नवऱ्याने काहीतरी काम केलं असेल, नांगरणी केली असेल, काय वखर नांगर काय शेतीचे कामं जे असतील ते केले. आणि आता दुपारची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली. मग बायको घरून शिदोरी घेऊन गेली. शिदोरी, भाकरी, ठेचा, कांदा, चटणी, शिदोरी मांडली बायकोने आणि आपल्या शेतामध्ये वावरामध्ये गेली. आता गेली तर मग ते लाडू काय करत होता? लाडू आपला काम करत होता. जिलबीनं काय केलं? जिलबी शिदोरी घेऊन गेली. आणि मग जिलबी थांबली आपली झाडाखाली जोपर्यंत लाडूचं शेतकाम होत नाही, वावरातलं काम होत नाही तोपर्यंत. आता शेतातलं काम होत आलं, यालाही भूक लागली. आणि भूक लागल्यानंतर हा लाडू, आता आपल्याला माहिती आहे लाडू म्हणजे कोण आणि जिलबी म्हणजे कोण, लक्षात आहे ना? लाडू आपला आला धुऱ्यावरती, शेताच्या धुऱ्यावर आला. धुऱ्यावर म्हणजे आपल्या वेशीवर शेताच्या. आणि जिलेबीला म्हणतो, का ग आणली का शिदोरी? म्हणे आणली ना, घ्या. बरं बरं बरं, मग आता काय, मी जाऊ का? तू जा, मी जेवण करून घेतो माझं. शिदोरी आहे ना व्यवस्थित? हो हो. असं म्हटल्यानंतर आपली त्याची बायको म्हणजे जिलेबी घराकडे निघाली. आणि हा लाडू म्हणजे हा तिचा नवरा आता जेवायला घेणार. तेवढ्यात तिथे एक त्यांचा नातेवाईक आला, बाहेर गावचा असेल पाहुणा, तो आला. आणि आता जेवणाची वेळ. मग आता पाहुणा आल्यावर म्हणावं लागेल की नाही, जेवा म्हणून आमच्या सोबत. मग हा जिलेबी तर गेलेली असते, पण हा लाडू असतो. लाडू म्हणजे तो शेतकरी. तो त्याला असं म्हणतो आलेल्या नातेवाईकाला, का हो, का इथे जेवता भाकरी भाजी चटणी की घरी जाता? कारण घरी जिलेबी आहे. असं म्हटल्यावर पाहुण्याला असं वाटलं का इथं भाकरी भाजी जेवल्यापेक्षा घरी जेवणात जिलेबी आहे तर घरीच जाऊ त्याच्या. पण नाही, एवढी की मला भूक नाही, एक काम करतो, घरीच जातो. घरी आहे ना जिलेबी? हो हो, जिलेबी घरी आहे. आता लाडूने सांगितलं जिलेबी घरी आहे म्हणजे याची बायको घरी आहे. आता हा पाहुणा नातेवाईक घरी गेला. हा या 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 त्याच्या बायकोने बिचारीने म्हणजे जिलेबीने आदर केला. या या या, जेवणाचीच वेळ ना दुपारची. म्हणे मग काय करता, जेवण करता का आता? म्हणे हा नाही, मी यासाठी विचारते की भाकरी आमटी चटणी वगैरे तयार आहे, आता जेवायला वाढू की लाडू आल्यानंतर वाढू? आता याला असं वाटलं जिलेबी आहेच आणि लाडू यायला किती वेळ आहे. याने विचारलं, लाडू यायला किती वेळ लागेल? लाडू यायला काय अर्ध्या एक तासात येईल. आता काय दुपारपर्यंतच काम असतात, लाडू यायला दुपारपर्यंत येईल. बरोबर, ठीक आहे ना. म्हणे मला काही एवढी भूक नाही. खरं पाहता तुम्हाला सांगू का, याला खूप भूक होती. हा रात्रीही जेवला नव्हता, सकाळी यांनी ब्रेकफास्ट न्याहारी केली नव्हती. याची जेवायची खूप म्हणजे याला भूक लागली. पण जिलेबी आहे आणि लाडूही येणार आहे म्हटल्यानंतर याला असं वाटलं थोडा वेळ थांबून जाऊ ना, अर्धा तास. आणि मग थांबला. हा म्हणे नाही, येऊ द्या लाडूला, लाडू आल्यानंतरच जेवण करू. म्हणजे याच्या मनात चाललं जिलेबी ऑलरेडी आहे, लाडू येणार आहे, मग जेवणाची मजा होईल. थांबतो म्हणे अर्धा तास. काय झालं माहित आहे का, अर्ध्या तासाच्या आतमध्येच काय झाला, हा जो जेवण करत होता तिकडे शेतामध्ये लाडूचं जेवण आटोपलं. तेवढ्यात काय झालं, याची जे दोन बैल, एकाचं नाव काय होतं महाराज? चाबू. दुसऱ्याचं काय होतं? पाहुणा. एक बैल आपलं दोर जे दावणीला जे बांधलेलं असते ना, काय म्हणतो आपण त्याला, दोराने बांधलेलं असते, त्यांनी ते दावणीचा दोर सुटला आणि हा पळून निघाला घराकडे. आता बैल कुठेही असले तरी घरात असते त्यांना माहिती असतो. तो घराकडे निघाला आणि हा जेवण करून उठतो. तो बैल दिसत नाही म्हणजे याचा पाहुणा नावाचा बैल दिसत नाही. इकडे तिकडे बघतो, कुठे आहे. या बैलाचा पत्ता नाही, म्हणजे पाहुण्याचा पत्ता नाही. शेवटी हा वैतागला महाराज आणि निघाला घराच्या दिशेने. कुठे आहे म्हणून आपला बैल, आपला पाहुणा, बैलाला पाहुणा म्हणतो ना, कारण बैलाचं नाव पाहुणा ठेवलं होतं. मग घरी आला, घरात आला आणि दुर्नच ओरडतो बायकोच्या नावाने, ए जिलेबी
पाहुणा आला का ग, पाहुणा आला का ग. ती म्हणते आला ना पाहुणा. आता पाहुणा आला काय म्हणजे तो बैल पण आलेला असतो पाहुणा नावाचा, आणि हा पाहुणा पण आलेला असतो. आपल्या लक्षात येते ना, पाहुणा अगोदर आलेला असतो आणि पाहुणा नावाचा बैल सुद्धा आलेला असतो. आणि हा वैतागलेला लाडू म्हणजे शेतकरी हा जोरजोरात ओरडतो, अगं त्या पाहुण्याला बांध, पाहुण्याला दावणीला बांध, यांनी मला खूप त्रास दिलाय. पाहुण्याला दावणीला बांध, यांनी मला खूप वैताग आणलाय. जेवल्या मला इथे यावं लागलं, घराकडे यावं लागलं, वैतागून गेलो मी, मला याने खूप त्रास दिलाय. याला तू दावणीला बांध, मी लगेच शेतात जाऊन चाबूक घेऊन येतो. लक्षात आलं का आपल्या? चाप म्हणजे पाहुणा नावाच्या या बैलाला दावणीला बांध, मी दुसरा तोपर्यंत चाबूक नावाचा बैल घेऊन येतो शेतातून. असं कोणी लाडूने जिलेबीला म्हटलं. लाडू जिलेबी आपल्या लक्षात आलं. आता चाबूक आणि पाहुणे लक्षात आला. आता हा जो पाहुणा होता, खरोखरचा पाहुणा नातेवाईक, याला असं वाटलं का हा असा म्हणतो की पाहुण्याला बाण मी चाबूक घेऊन येतो, म्हणजे आपली काही चूक नसताना आपल्याला मारच खावा लागतो. कारण हा जोरात सांगून गेला, पाहुण्याला बाण मी चाबूक घेऊन येतो, आणि ती याच्या बायकोच्या हाताने आपण बांधायचं. हा बायकोला म्हणतो, ताई एक काम करतो, मी जरा संडासला जाऊन येतो. आणि बाहेर निघाला महाराज. का? घाबरून. कारण पाहुण्याला बाण चाबूक घेऊन येतो असं ऐकलं. हा लाडू जिलेबीला विसरला आणि या निघाला संडासला. अजूनही तो आला नाही म्हणते संडासवरून. आपल्याला समजली का कथा? अर्थ काय? ओ, साधं व्यावहारिक नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की हा माणूस लाडू जिलेबीमुळे जेवण सोडलं आणि इकडे आला, आणि इथं आल्यानंतर चाबूक आणि पाहुणा या नामाच्या गोंधळानं पळून गेला. याचा अर्थ नामानं, व्यावहारिक नामानं जर व्यवहारामध्ये अशी संकट पळून जातात, माणसं पळून जातात, तर परमार्थामध्ये भगवंताच्या नामानं काळ पळून जात असेल. यात काय नवलो आपल्या सिद्धांत लक्षात आहे. भगवत नामाने काळ पळून जातो. जसं व्यावहारिक नावामध्ये नाम बदल केला. जिलेबी, लाडू, चाबूक आणि पाहुणा या 4 नावाच्या गोंधळाने काय गोंधळ झाला आपण बघितला. आलेला पाहुणा पळून गेला. तसं इथे भगवत नामाचं सामर्थ्य एवढं आहे महाराज की काळ सुद्धा पळून जातो. तुकोबाऱ्या म्हणतात, काळा सुटे पळ, हा काळा सुटे पळ, जाती दुरी ते सकळ, जाती दुरी ते सकळ. भगवंताच्या नामामध्ये खूप सामर्थ्य आहे महाराज. तुकोबाऱ्या म्हणतात, जिथे भगवंताचं नामस्मरण घेते ना, त्या गावात सुद्धा जाऊ नका जाऊ या गावात. नाम धारकाच्या शिव सुदर्शन गोवाळ. नाही का? जाऊ नका त्या गावाला. का? तिथं भगवंताचं सुदर्शन फिरते. एवढं भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. अनेक नामपरभंग आहे, आपल्याला माहिती आहे. घेई घेई नाम वाचे, गोड नाम विठोबाचे. किती का भंग सांगू, एक गाव आहे आम्ही विठोबाचे नाम. भगवंताच्या नामामध्ये भयंकर ताकद आहे. भगवंताच्या नामामध्ये संकटाला पळवून लावण्याची ताकद आहे. महाराज म्हणतात, काळा सुटे पळ, जाते दुरी ते सकळ. संकट किती काही संकट आली तरी भगवंताच्या नामानं ते परतवून लावता येते. नवे ते पळून जातात. महाराज तर म्हणतात, संकट आले ना का फक्त माझं नाव घ्या, मी लगेच तयार आहो. पडता जडभारी दाशी आठवावा हरी, मग तो होऊन दिसिन आडघाली सुदर्शन. भगवंताच्या नावाचा आठव जरी केला महाराज तरी धावून येतो. कित्येक उदाहरण आहे. आता ते उदाहरण देतो म्हटलं तर 2-3 तास कमी पडतील. एवढे उदाहरण, पौराणिक उदाहरण आहेत महाराज. दिसत नाही कुठे, पण नाव घेतलं की कोठे न दिशे पाहता उडी घाली अवचिता. कुठे न दिशे पाहता, दिसत नाही महाराज कुठे. देव दिसत नाही पण उडी अवचित घालतो. नृसिंह जयंतीच्या दिवशी आपण चिंतन केलं, हा केसरशी उडी घालून या स्तंभ पुरी. किंवा
भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज. त्याचं नाव जर घेतलं तर देव स्वतः येतो. मोहे धावे घाली पाना, नाम घेता पंढरी राणा, नाम घेता पंढरी राम राणा, नाम घेता पंढरी राणा. पंढरी राणाचं, प्रभू रामचंद्राचं, भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतलं तर काळ पळून जातो. अनेक प्रमाणे हरिपाठामध्ये तर जागोजागी उल्लेख आहे महाराज. भगवंताच्या नावानं काय काय होते. हरिपाठ जरी वाचला आपण, हरिपाठ आपण रोज म्हणतो, पण विचार करा नामस्मरणाचं महत्व किती आहे. काळ पळून जातो. भवाची भीती नाही, भवाचं भय नाही, काळाचं भय नाही. आम्ही माथा दिला पाय. कशाचं सामर्थ्य? फक्त भगवत नामाचं सामर्थ्य. हे भगवत नामाच्या सामर्थ्याचं वर्णन करत असताना, म्हणजे नामाचं महत्व करण्यासाठी, नामाचं महात्म्य वर्णन करत असताना ही आपल्याला काल्पनिक कथा सांगितली. मला असं वाटते त्या कथेच्या माध्यमातून, त्या दृष्टांतातून आपल्याला सिद्धांत नक्कीच कळला असेल. आपला सिद्धांत आहे, काळा सुटे पळ, जाती दुरी ते सकळ. भगवंताच्या नावाने काळ सुद्धा पळून जातो, हा त्यातला आशय होता. आज दृष्टांत आणि सिद्धांत भाग 15 मध्ये इथे थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन सिद्धांत दृष्टांतासहित घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णानी. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री कनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.